विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल खोत तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इतिहास या विषयासाठी कोणकोणत्या टॉपिक्सचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. कशासाठी तर कंबाईन गट क 2026 पूर्व परीक्षा आहे, तसंच मुख्य परीक्षा आहे. यासाठी इतिहास या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक्सना जास्तीत जास्त वेटेज आहे आणि कोणकोणते टॉपिक्स जास्तीत जास्त करावे लागतील या संदर्भात आपण आता बोलणार आहोत. बघा, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण दोन प्रकारे करणार आहोत. एक तर म्हणजेच भारताचा इतिहास, आणि दुसरा म्हणजेच महाराष्ट्राचा. ओके, आता भारताचा इतिहास, भारताचाच म्हणजेच काय, आधुनिक भारताचा इतिहास. आता भारताचा म्हटलं तर प्राचीन पण येतो, मध्ययुगीन पण येतो, पण आपल्याला महत्त्वाचा आहे आधुनिक भारताचा इतिहास. आता MPSCने सांगताना आपल्याला काय सांगितलं आहे, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ओके, असं त्यांनी डिकोड करून सांगितलं नाही, तर आपण आता तो डिकोड करणार आहोत. काय काय बघायचं आहे आपल्याला, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत. यामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये आपण भारताचा इतिहास कव्हर करणार आहोत. पहिलाच म्हणजेच काय, पहिला टप्पा आहे ब्रिटिशांचं आगमन. ओके, ब्रिटिशांचं आगमन जवळपास 1600 इथून पासून. त्यानंतर मधला काळ जो आहे तो आपण मध्ययुगीन भारतामध्ये घालतो, पण 1707 पासून पुढं आपण आधुनिक भारताच्या इतिहासाला प्रारंभ करत असतो. ठीक आहे, 1707 पासून पुढं. मग तो कधीपर्यंत, जवळपास 1857 पर्यंत, 1707 ते 1857. मग ह्या दरम्यान घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट, 1857 पासून ते 1885 पर्यंतचा एक कालखंड आहे, हा एक कालखंड बघणार आहोत. त्यानंतर 1885 ते 1905 आणि 1905 ते 1920. ओके, असा एक कालखंड आहे. आणखीन एक महत्त्वाचा कालखंड त्यामध्ये सांगता येईल, जो म्हणजेच 1920च्या पुढे ते 1947 पर्यंत. म्हणजे ह्या टप्प्यानं आपल्याला ह्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, मग इतिहासामध्ये आणखीन जास्त महत्त्वाचं वेटेज कशाला असणार आहे, तर ह्या 2 किंवा ह्या 3 कालखंडाला जास्तीत जास्त भारताच्या इतिहासामध्ये वेटेज दिलं जातं. आणि याच्यापूर्वी म्हणजे हा जो कालखंड आहे यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात प्रश्न येताना पाहायला मिळतात. ओके, मग 1857च्या उठावामध्ये आपल्याला बघायचं काय आहे, तर 1857च्या उठावामध्ये कोणकोणत्या प्रकारे त्याची कारणं काय आहेत, म्हणजे 1857चा उठाव कसा घडला, तो घडण्याचं कारण काय होतं. ओके, कारण असतील राजकीय असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, त्यानंतर लष्करी असतील, तत्कालीन कारण असेल. ओके, मग अपयश आलं, मग त्या अपयशाची काही कारणं होती का, ते पण इथं बघायचं आहे आपल्याला. तसंच मग ह्या 1857च्या उठावाचा परिणाम काय झाला, ते परिणामसुद्धा आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. ओके, मग 1857च्या पुढं 1885 पर्यंत म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो काँग्रेस पूर्व संघटना. मग ह्या संघटनांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काँग्रेस पूर्व संघटनांचा सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, मग त्यानंतर 1885ची काँग्रेस. ओके, त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ओके, जी की जवळपास बघा 28 डिसेंबर 1885ला ह्याची स्थापना झालेली आहे. ओके, त्यानंतर 1885 पासून 1905 पर्यंत म्हणजेच पहिलं अधिवेशन असेल, म्हणजेच काँग्रेसची अधिवेशने. ओके, मग ते 85 ते 90 पर्यंतची अधिवेशनं असतील, 1902चं असेल. ओके, त्यानंतर 1905चं असेल, 1895चं असेल, अशी वेगवेगळी अधिवेशनं सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. आणि या दरम्यानचा जो मवाळ कालखंड आहे, त्या मवाळ कालखंडावरचे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत किंवा मवाळ कालखंडाचा अभ्यास आपल्याला या कालखंडात करायचा आहे. ओके, त्यानंतर 1905 पासून 1920 पर्यंत जो की आपण जहाल कालखंड म्हणतो, जहालांचा कालखंड आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, मग या जहाल कालखंडावरचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. मग काँग्रेस ही मवाळांच्याकडेच होती, पण जहालांचं प्रस्थ या कालखंडामध्ये वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
ठीक आहे. मग ह्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, ओके, लोकमान्य टिळक, तसेच काही क्रांतिकारी संघटना यांचा सुद्धा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे या दरम्यान. ओके, म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला गदर चळवळ असेल, तसेच होमरूल चळवळ असेल, तसेच 1916चं लखनौ अधिवेशन असेल, लखनौ अधिवेशन, 1917चं अधिवेशन असेल, त्यावेळेला पहिल्या महिला अध्यक्षा, ओके, कोण आहेत, ॲनी बेझंट, हे असेल. ह्या सगळ्याचा अभ्यास. तसेच तुम्हाला महात्मा गांधीजींचं आगमन ह्याच दरम्यान झालेलं पाहायला मिळतं 1915ला, म्हणजे 17, 18, 19, 20 या दरम्यान महात्मा गांधीजींचे जे काही कार्य आहे त्यासुद्धा यामध्ये आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. मग त्यांचा अभ्यास कुठं करणार आहोत आपण, इथं. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो, गांधी युग. ओके, ह्याला म्हणतो आपण गांधी युग. ठीक आहे. मग या गांधी युगाचा अभ्यास आपण करत असताना गांधीजींचा आफ्रिकेमधलं जे काही कार्य आहे, जो काही कालखंड आहे त्याबद्दलचा आपण अभ्यास करणार. म्हणजेच 1893 पासून ते 1915 पर्यंत महात्मा गांधीजींनी आफ्रिकेमध्ये केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि 1915 नंतर भारतामध्ये येऊन जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. समजतंय. मग 1917 चंपारण्य असेल, 1918 अहमदाबाद असेल, त्यानंतर 1918लाच खेडा सत्याग्रह असेल, ओके, त्यानंतर रौलेट सत्याग्रह आहे, ओके, ह्यांचा सुद्धा अभ्यास आपण ह्यामध्ये करणार आहोत. ओके. मग 1920ला असहकार चळवळ आहे बघा, त्याबद्दल आपण आता इथं बघा, असहकार चळवळ असेल, ओके, असहकार चळवळ आहे, बरोबर. समजते. ही कधीची आहे, 1920ची असहकार चळवळ आहे, बरोबर. मग असहकार चळवळ बघत असताना या असहकार चळवळीचा कार्यक्रम काय आहे हे सुद्धा आपण बघणार. मग असहकार चळवळीमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, गोष्टी घडल्या ते आपण बघणार आहोत, बरोबर. मग चौरी चौरा आंदोलन घडल्यानंतर असहकार चळवळ बंद झाली ह्याबद्दलची माहिती घेणार आहोत. समजते. त्यानंतर स्वराज्य पक्ष असेल, स्वराज्य पक्ष, समजते. स्वराज्य पक्ष हा 1923चा आहे, ओके. म्हणजे ह्या सगळ्या घटनांवरती तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. स्वराज्य पक्ष, त्यानंतर सायमन कमिशन, सायमन कमिशन कधीचा आहे, 1927चा आहे. त्यानंतर नेहरू रिपोर्ट, नेहरू रिपोर्ट 1928चा आहे. ठीक आहे. लाहोर अधिवेशन जे की सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं, कधीचं आहे हे, 1929चं. ठीक आहे. मग ह्या अधिवेशनावरती, मग हे अधिवेशन का महत्त्वाचं आहे तर कारण इथं स्वातंत्र्याचा काय केलं होतं, स्वातंत्र्याची मागणी, कुठल्या तर संपूर्ण स्वातंत्र्य, नुसतं स्वातंत्र्य नाही तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी ह्या अधिवेशनामध्ये केलेली होती. समजते. ह्या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन इथं महत्त्वाचं आहे का तर ह्यासाठी. समजते. मग 1930 हे झालं 1929. त्यानंतर 1930 पासूनचा जो कालखंड आहे, ठीक आहे, 1930 पासूनचा कालखंड आहे. मग ह्या अधिवेशनामध्ये काय सांगण्यात आलं होतं, जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही काय करू, सविनय कायदेभंग सुरू करू. म्हणून मागण्या अमान्य झालेल्या आहेत, त्यामुळे सविनय कायदेभंग यावेळेला सुरू झालेला आहे. आणि सविनय कायदेभंगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दांडी यात्रा. ओके. सुरुवात कशी होती, दांडी यात्रेपासून सुरू झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. मग दांडी यात्रा काय आहे, त्याच्यावरती प्रश्न कसे येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्यामध्ये बघायच्या आहेत. आणि तुम्ही वाचत असताना ह्याचा जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. मग सविनय कायदेभंगानंतर 1931चं जे अधिवेशन आहे कराची, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 1931चं अधिवेशन. त्यानंतर त्या गोलमेज परिषदा आहेत, गोलमेज, ओके, गोलमेज परिषदा, ओके. ह्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. 1935चा कायदा आहे, ह्याच्यावरती आहे. 1937
निवडणुका, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर 1939 पासून सुरू झालेलं दुसरं महायुद्ध. ओके. आणि ह्या काळामध्ये सुरू झालेलं 1940चे वैयक्तिक सत्याग्रह. ओके. वैयक्तिक सत्याग्रह. विनोबा भावे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 1940लाच ऑगस्ट ऑफर दिलेली आहे. यावेळेला सर्वप्रथम सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं, भारतीयांनी भारतीयांचं संविधान करावं अशी मागणी तात्पुरती तत्वतः मान्य केलेली पाहायला मिळते. मग 1942 आहे क्रिप्स. या क्रिप्समध्ये तुम्हाला मुख्यतः भारतीयांनी भारतीयांचं संविधान तयार करावं ही मागणी काय केली होती, त्यात मुख्यतः मान्य केलेली पाहायला मिळते. ठीक आहे. मग 1942चं पुन्हा काय आहे, 1942ला छोडो भारत आंदोलन आहे, ह्याचा अभ्यास करावा लागेल. तसेच 1945 वेव्हेल योजना आहे. त्यानंतर 1946 आहे कॅबिनेट मिशन. ओके. आणि 1947 काय आहे, माउंट बॅटन योजना. ओके. आणि 1947लाच भारताचा स्वातंत्र्य, भारत स्वातंत्र्य. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे भारताचा. ठीक आहे. भारतासंदर्भातला जर अभ्यास करायचा असेल तर एवढ्या गोष्टींवरती जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला असेल तर तुम्हाला मोस्टली मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. अजून काय आहे तर ह्यामध्ये तुम्ही अजून बघू शकता भारतातील शिक्षण पद्धती काय आहे, कायदे काय आहेत, वेगवेगळे सुधारणा कायदे. ओके. ते आपण बघू शकता. त्यानंतर भारतातील वृत्तपत्रे आहेत, ह्या वृत्तपत्रांवरती तुम्ही अभ्यास करू शकता, वृत्तपत्रांवरचा. बरोबर. म्हणजे भारतातील शिक्षण, भारतातील सुधारणा कायदे असतील, वृत्तपत्रे असतील, ह्यांच्यावरती तुम्हाला फोकस करणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. कारण ह्यामध्ये काय शिक्षण आयोग आहेत. तसेच दुष्काळ आयोग ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल. हल्ली या काही भागांकडे आयोगाचा कल असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर आहेत गव्हर्नर जनरल. ओके. ह्या वेगवेगळे गव्हर्नर जनरल आहेत, त्या वेगवेगळ्या गव्हर्नर जनरलचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे जर आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क हे इतिहासामध्ये घ्यायचे असतील तर. बरोबर. रेल्वे म्हणजे व्यापार आणि वाणिज्य ह्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, भारताच्या इतिहासाचा अभ्यास करू शकता. कशासाठी, आत्ता सध्या येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षासाठी. ठीक आहे. समजते. मग हा झाला भारताचा. समजते. भारतानंतर आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचं काय आहे तर महाराष्ट्र. म्हणजेच काय, आता काय केलं आहे आयोगानं, जवळपास वेटेज सेम केलेलं आहे. म्हणजे 5 किंवा 6 प्रश्न जर महाराष्ट्रावरती असतील तर 4 किंवा 5 प्रश्न तुमचे भारताच्या इतिहासावरती येतात. मग महाराष्ट्राच्या इतिहासासुद्धा तुम्हाला अभ्यास तेवढ्याच पद्धतीनं करावा लागेल. आता महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना, महाराष्ट्र इतिहासाचा अभ्यास करत असताना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत तर सामाजिक सुधारणा चळवळी. समजते. सामाजिक सुधारणा चळवळी. आता 19व्या शतकातील महाराष्ट्र अशी एक तुम्हाला रचना माहिती आहे महाराष्ट्राची. 19व्या शतकात महाराष्ट्र काय होता, कसा होता, तिथली शिक्षण पद्धती काय होती बघा. मग सामाजिक सुधारणा चळवळी या बरोबर तुम्हाला तिथले काय पाहिजे, शिक्षण पद्धती माहीत पाहिजे. बरोबर. महाराष्ट्रातील शिक्षण काय आहे, महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या शैक्षणिक सुधारणा झाल्या आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्रे जे आहेत त्या वृत्तपत्रांवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. तसेच वेगवेगळे उठाव महाराष्ट्रातील. ओके. मग त्यात भिल्लांचा उठाव आहे. ओके. त्यामध्ये तुम्हाला कोळ्यांचा उठाव आहे, ह्यामध्ये तुम्हाला रामोश्यांचा उठाव आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला उठाव तुम्हाला इथं या उठावांचा अभ्यास करावा लागेल. समजते. त्यानंतर शेतकरी चळवळी असतील, शेतकरी आहेत. त्यानंतर दलित आहेत. ओके. कामगार आहेत. ओके. ह्यांच्यावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. दलित चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ. ओके. ह्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल.
ओके, सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय करायचं आहे तर वृत्तपत्रे करायचे आहेत, शिक्षण करायचं आहे आणि सामाजिक सुधारणा चळवळींमध्ये काय येतं तर प्रार्थना समाज असेल, हे जे समाज आहेत प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ओके, आर्य समाज, ह्या समाजांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. सार्वजनिक सभा, ओके, ह्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ओके, हा अभ्यास तुम्ही करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स येण्याची तुम्हाला चान्सेस आहेत. ओके, आणि ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर ते आहेत समाज सुधारक. ओके, या समाज सुधारकांचा अभ्यास तुम्हाला प्रॉपर करावा लागेल. कारण आजपर्यंत जर तुम्ही आयोगाचे पेपर्स काढून बघितले तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न या समाज सुधारक या टॉपिकवरती आलेले पाहायला मिळतात. ओके, यामध्ये आणखीन एक चळवळ राहिली, त्याला म्हणतात ब्राह्मणेतर चळवळ. ओके, या ब्राह्मणेतर चळवळीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग समाज सुधारकांमध्ये महत्त्वाचे समाज सुधारक कोणते कोणते आहेत तर महात्मा फुले आहेत. ओके, महात्मा फुले आहेत, आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर तुम्ही बघू शकताय की राजर्षी शाहू महाराज आहेत. महर्षी कर्वे आहेत. ओके, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आहेत. बाळशास्त्री जांभेकर आहेत. ओके, बाळशास्त्री जांभेकर आहेत. तसेच तुम्हाला अजून यामध्ये तुम्ही बघू शकताय महादेव गोविंद रानडे आहेत. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. तरखडकर. ओके, असे बरेच आहेत, जवळपास 15 ते 20 समाजसुधारक. या 15 ते 20 समाजसुधारकांचा तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागेल, कारण ह्यांच्याचवरती किंवा ह्यांच्याच कार्यावरती तुम्हाला मोस्टली प्रश्न विचारले गेलेले पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना तुम्हाला ह्या टॉपिक्सवरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त PYQs आणखीन हे टॉपिक्स केले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स येऊ शकतात. जास्तीत जास्त मार्क्स येण्याचे चान्सेस तुम्हाला ह्या टॉपिक्समुळं वाढतात, लक्षात ठेवा. म्हणजेच भारताचा तो मगाशी तुम्हाला सांगितलं आहे ते आणि आता हे महाराष्ट्राचे, ह्या एवढ्याचा अभ्यास केला तर साधारणतः तुम्हाला 70 ते 80% मार्क्स 100% मिळू शकतात. म्हणजेच काय 10 पैकी 7 ते 8 प्रश्न तुम्हाला 100% यावरती बरोबर येऊ शकतात. तर तुम्ही काय करा, अशा पद्धतीनं अप्रोच ठेवा आणि अशा पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासावरती जास्तीत जास्त भर द्या. म्हणजेच येणारी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कुठल्या इतिहास या विषयावरती येऊ शकतात. तर तुम्ही अभ्यास करा. तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.